राहुल गांधी आठवडाभरापूर्वी अमेरिकेत गेले होते. वॉशिंग्टन डीसी इथल्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीत एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी म्हणाले की आरक्षण आम्ही जरूर संपवू, पण जेव्हा सामाजिक समता येईल तेव्हाच आरक्षण संपवू, अशा आशयाचं ते स्टेटमेंट होतं. मग ठरवून केल्याप्रमाणे करावं तसं भारतीय माध्यमांनी राहुल गांधींचं स्टेटमेंट अर्ध कापून प्रकाशित केलं. आणि ते अर्ध दिशाभूल करणारं स्टेटमेंट कसं कॉन्ट्रोवर्सी निर्माण करत राहील याची काळजी गोदी मीडियानं पुरेपूर घेतली. बरं, अशा फेक न्यूज पसरवून वादंग निर्माण होणं आता आपल्यासाठी फार काही नवीन राहिलेलं नाही. पण आज 6-7 दिवस उलटून गेले तरी हा वाद काही थंड व्हायचं नाव घेत नाहीये. राहुल गांधींचा पूर्ण व्हिडिओ सर्वांसाठी उपलब्ध आहे, फ्रीमध्ये उपलब्ध आहे. फक्त तो इंग्रजीत आहे. आणि बरं, ते इंग्रजी फार काही कठीण देखील नाहीये. स्पोकन इंग्लिशमध्ये अख्खी मुलाखत उपलब्ध आहे. पण तरीही राहुल गांधी आणि काँग्रेसला आरक्षण संपवायचं आहे अशा प्रकारचा प्रचार करत सगळीकडे वातावरण तापवत ठेवण्यात गोदी मीडियाला यश मिळालंय. अजूनही सगळीकडे चर्चा सुरूच आहेत. एकामागोमाग एक बिनडोक आंदोलनं देखील होत आहेत. भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांकडून मूर्ख आणि हिंसक वक्तव्य केली जात आहेत. यात देशाचे उपराष्ट्रपती देखील मागे राहिले नाहीयेत. या सगळ्या प्रकारावर स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी योग्य विश्लेषण केल्यामुळे मी या विषयाकडे म्हणावं तसं लक्ष देणं टाळलं होतं. पण आता प्रकरण म्हणावं तसं राहिलेलं नाहीये. मूर्खपणाकडून अतिमूर्खपणाकडे या विषयावर विरोध करणाऱ्यांनी आपली वाटचाल कायम ठेवली आहे. आणि एकामागोमाग खूप सारे गैरसमज पसरवण्याचा कारभार सुरू आहे. म्हणून हा आजचा प्रपंच. आजच्या भागात आपण 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आणि ते मुद्दे पुढील प्रमाणे असतील. मुद्दा क्रमांक 1, राहुल गांधींचं स्टेटमेंट किती खरं आहे आणि किती खोटं आहे. मुद्दा क्रमांक 2, या प्रकरणात माध्यमांनी अक्षम्य हरामीपणा का केला. मुद्दा क्रमांक 3, या फेक न्यूजचं भांडवल करण्याइतकी वंचित आणि शिंदे गटाला काय गरज पडली होती, अशी कोणती नामुष्की ओढावली होती की त्यांना याचं भांडवल करावं असं वाटलंय, आणि तेही अनाकलनीय पद्धतीनं. आणि मुद्दा क्रमांक 4, राहुल गांधींचं नेमकं काय चुकतंय आणि सातत्याने अशी परिस्थिती का ओढावते. सप्रेम नमस्कार, मी वैभव छाया. आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल. आपलं खूप खूप स्वागत. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक नम्र आवाहन. आपण व्हिडिओ पाहता पण बऱ्याचदा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता. म्हणून नम्र आवाहन असं की जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तेवढीच मला मदत होईल. थँक्यू. तर सुरुवात करूयात आजच्या विषयाला. सुरुवात करूयात मुद्दा क्रमांक 1 पासून. राहुल गांधींचं स्टेटमेंट किती खरं आणि किती खोटं. राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी येथे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देताना खूप क्लिअर कट स्टेटमेंट केलं की भारतातलं आरक्षण जाईल, पण जेव्हा भारतात सामाजिक समता येईल तेव्हाच. आत्तापुरता तरी आरक्षण संपवण्याचा आमचा कोणताही विचार नाही. भारतातल्या माध्यमांनी मात्र राहुल गांधी यांना आरक्षण संपवायचं आहे अशा आशयाच्या बातम्या लावल्या आणि त्या प्रकाशित केल्या. राहुल गांधींचं स्टेटमेंट जराही चुकलेलं नव्हतं. फक्त ते स्टेटमेंट 2 भागांमध्ये कसं विभागता येईल अशा पद्धतीनं त्यांनी ते केलं होतं. त्यामुळे गोदी मीडियाचं फावलं आणि त्यांना हातात आयतं कुलीत मिळालं. भारतातील बहुतांश लोकांना इंग्रजी भाषेचं आजही वावड आहे. आपल्या मातृभाषेतून वाचलेल्या बातम्यांवर लोकांना जास्त विश्वास आहे. त्यामुळे अमेरिकेत इंग्रजीत केलेल्या स्टेटमेंटच्या भारतीय भाषांमधील भाषांतर वाचून त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा टक्का फार मोठा आहे. आणि इथेच आपला दुसरा मुद्दा येतो की या प्रकरणात माध्यमांनी अक्षम्य हरामीपणा का केला याचा. आता गोदी मीडिया हरामीपणा का करते यावर गेल्या 10 वर्षात खूप बोलून झालंय, खूप लिहून झालंय. पण हा ढळढळीत खोटेपणा करण्याचा आजचं कारण इतकंच आहे की 2024च्या निवडणुकांनंतर मोदी सरकारला आता पहिल्यासारखं वागता येत नाहीये. त्यांना लोकसभेत सातत्यानं यू-टर्न घ्यावा लागतोय. 10 वर्षानंतर पहिल्यांदाच देशाला विरोधी पक्षनेता मिळाल्यामुळे मोदींना आता मनमानी कारभार देखील करता येत नाहीये. यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की सध्या देशात 2 राज्यात निवडणुका चालू आहेत. महाराष्ट्रात लवकरच निवडणुका होऊ घातल्यात. दिल्लीच्या निवडणुका देखील फेब्रुवारीमध्ये होतील. या सर्व राज्यात राहुल गांधींची लोकप्रियता खूप मोठी आहे, हे सत्य आपण नाकारून चालणार नाही. भाजपालाही सत्य परिस्थिती नीट ठाऊक आहे. या भागात आपण फक्त महाराष्ट्रापुरता विचार करायचा झालाच तर जे काही निवडणूक पूर्व सर्वे आलेत त्यात काँग्रेसला 82 ते 85 जागा, राष्ट्रवादीला 50 ते 65 जागा आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 30 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. यापैकी काँग्रेसला वर्तवलेल्या 82 ते 85 जागांमध्ये बहुतांश जागा या राखीव जागा देखील आहेत. शिंदे गटाचे बहुतांश उमेदवार याच राखीव जागांवर विधानसभेत निवडून गेलेले आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे अनेक आमदार बिथरलेल्या अवस्थेत असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. एकतर राहुल गांधींची लोकप्रियता
आणि उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि जोडीला गद्दारीचा शिक्का यामुळे घाबरलेल्या मानसिकतेमधूनच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय हीन आणि हिंसक विधान केलंय. विधानाचा व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला ते आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन. आणि आता येतोय आपला तिसरा मुद्दा. संजय गायकवाड बुलढाण्यातून आमदार आहेत. त्यांचा पेहराव, कपडे, सोनं घालण्याची पद्धत, त्यांची भाषा इतकं विचित्र आहे की हे असले कसले आमदार आपण निवडून दिलेत असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. आणि त्याहूनही वाईट या गोष्टीचं वाटतं की उद्धव ठाकरेंनी ही अशी माणसं का पोषून ठेवली होती. एका अर्थानं बरंच झालं शिवसेनेत उभी फूट पडली ती. तर हेच संजय गायकवाड एकदा ॲट्रॉसिटी झाली तर तुम्ही क्रॉस केस करा असं जाहीरपणे ऑन कॅमेरा बोलत होते. हे असले लोकप्रतिनिधी आणि या लोकांना आरक्षणाचा एवढा पुळका येणं म्हणजे नाट्य तरी किती करावी माणसानं असाच प्रकार होता. संजय गायकवाडांचं स्टेटमेंट दुसरं तिसरं काही नसून त्यांना फक्त शिंदे गटाकडे असलेले राखीव मतदारसंघ वाचवण्यासाठी दिलेला टास्क होता आणि तो टास्क ते इमानीद्वारे पार पाडत होते. बरं, प्रकरण इतक्यावरच थांबलं असतं तर गोष्ट वेगळी. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी तर राहुल गांधींची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके द्यावेत असं म्हटलंय. घाणीतून अजून घाणीकडे जाण्याचा हा प्रकार सर्वांनीच कायम ठेवलेला दिसतोय. बरं, यावर उपराष्ट्रपती धनखड यांनी बोलावं म्हणजे कमालच होती. अनिल बोंडे यांनी संजय गायकवाडांचं समजू शकतो, शिक्षण कमी, इंग्रजी येत नाही, स्वतःचे मतदारसंघ वाचवायचे आहेत. पण धनखड तर चांगलं इंग्रजी बोलतात, त्यांना कळतंय, ते उपराष्ट्रपती आहेत. त्यांना या वादात पडून स्वतःच्या पदाची अवमानना करण्याचं धाडस तरी का करावंसं वाटलं. बरं, हे तर मूर्खांचं काम झालं. पण ज्यांच्याकडून खरंच खूप अपेक्षा होत्या, आशा होत्या, त्या तिसऱ्या आघाडीची प्रणेता असलेली वंचित बहुजन आघाडीकडूनही असं काम व्हावं हे खरंच अनाकलनीय होतं. बरं, असंही नाही की त्यांना इंग्रजी कळत नाही, कळतं की चांगलंच कळतं. चांगले उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्याकडे. मग या प्रकरणात हास्यास्पद वाटावं असं आंदोलन वंचितने का केलं याचा उलगडा मला तरी अजून होत नाहीये. निर्भय बनो आंदोलनात असीम सरोदे यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचा राग म्हणून राहुल गांधींनी केलेल्या स्टेटमेंटवर असीम सरोदेंच्या घरावर वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं. आता तुम्हीच सांगा यात लॉजिक काय आहे. बरं, हे इतक्यावरच थांबलं असतं तर ठीक. यानंतर रावसाहेब कसबे आणि नंतर डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरासमोर देखील निदर्शनं आणि आंदोलनं झाली. रावसाहेब कसबेंना पाठिंबा देणाऱ्या प्रज्ञा पवारांबद्दल काय खालच्या दर्जाची भाषा वापरली जाते त्याचं उदाहरण म्हणून हे ट्विट पहा. विरोधाचं हे लॉजिक मला खरंच कळत नाहीये. तुमचा राग राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर आहे, तो मान्य, तो समजूही शकतो. राहुल गांधीने स्टेटमेंट केलंय, मग त्याच्या घरासमोर निदर्शनं केली पाहिजेत ना. मुंबईच्या काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला पाहिजे ना. त्या रावसाहेब कसबेंचा यात संबंध तो काय? फक्त इतकाच की त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला होता. मीच एक प्रश्न विचारतो तुम्हाला सगळ्यांना. चळवळीत कार्यरत असणाऱ्या लोकांव्यतिरिक्त, बघा पुन्हा ऐका, चळवळीत कार्यरत असणाऱ्या लोकांव्यतिरिक्त जरा घरात असणाऱ्या इतर लोकांना विचारून पहा बरं की रावसाहेब कसबे कोण आहेत, डॉक्टर यशवंत मनोहर कोण आहेत. मी गॅरंटी देतो 100तले 98 लोक सरळ म्हणतील की आम्हाला त्यांची नावं देखील माहीत नाहीत. अहो, ही अकॅडमिक लोक आहेत. त्यांचं काम लेखन करणं, लोकांना शहाणं करणं आहे, डॉक्युमेंटेशन करणं आहे. ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केलंय. आता ही माणसं ज्या वयात आहेत त्या वयात आणि त्यांचं जे प्रभाव क्षेत्र आहे त्या प्रभाव क्षेत्रात ते खरंच इतके प्रभावी आहेत का की त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे वंचितचे उमेदवार पडले? नाही ना. आणि जर तुम्हाला तसंच वाटत असेल तर मग वंचितच्या नेत्यांचा प्रभाव कमी आणि रावसाहेब कसबेंचा प्रभाव अधिक असंच तर तुम्ही कबूल करत नाही आहात ना. 10 दिवसांपूर्वी अशाच एका वंचितच्या स्पेसवर मी चुकून गेलो होतो. तिथं देखील हाच विषय जोरात चालू होता. मी त्यांना समजावून थकलो की नुसती निदर्शनं, आंदोलनं यांनी संघटना फक्त लोकांच्या लक्षात राहतात, पण मतदान करताना लोक ज्यांनी मतदारसंघ बांधणी केली आहे त्यांनाच मतदान करतात. वंचितने त्याच विषयाकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे, पण तिथं ते ऐकलं गेलं नाही. असो, वंचितकडून तरी मला अशा फेक न्यूजवर काही रान उठवण्याची गोष्ट अनाकलनीय आणि हास्यास्पद वाटली आहे. पण याचा फटका माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विजनरी नेतृत्वाला बसेल याची जराही कल्पना या उताविळ्या आंदोलकांना नाही आहे. कारण बौद्ध काही झालं तरी विश्वास ठेवतील, पण निवडणुका फक्त बौद्धांच्या बळावर लढता येत नाही आणि जिंकताही येत नाहीत. असो, मी शिव्या खायला तयार आहे, कारण आपल्या नेत्यांची उंची त्यांचे अंधभक्तच कमी करत असतात हा जुना नियम पुन्हा एकदा सगळ्यांना अनुभवाला येतोय. आणि आता आपला शेवटचा मुद्दा. राहुल गांधींचं नेमकं काय चुकतंय आणि सातत्याने अशी परिस्थिती का ओढावते? बरं, हा मुद्दा स्पष्ट होताना ऐकणं राहुल गांधींच्या भक्तांना आणि काँग्रेसी जनांना फार वाईट वाटू शकतं आणि त्यांना ते वाटलंच पाहिजे.
राहुल गांधींच्या क्षमाशील स्वभावाचं खूप कौतुक होतं. त्यांनी अनेकदा काँग्रेसकडून घडलेल्या चुकांसाठी जाहीर माफी देखील मागितलेली आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच चुकांसाठी ते माफी मागतात. ती दिलेली आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाची. दिल्लीतल्या दंगलीत शिखांचं जे हत्याकांड घडलं त्यासाठी ते स्वतः जबाबदार नसतानाही त्यांनी माफी मागितलीच आहे. पण काँग्रेसच्या काळात अनेक काँग्रेस शासित राज्यात जेव्हा केव्हा जाती अत्याचारांची प्रकरणं घडलेली आहेत, जातीय हत्याकांड घडलेले आहेत, नरसंहार घडलेले आहेत, अशा अनेक प्रकरणांमध्ये काँग्रेसने थेट ती प्रकरणं दडपण्याचीच भूमिका घेतलेली होती. अशा भूतकाळातील मुद्द्यांवर ते कधीच चुकून बोललेले नाहीत किंवा त्यांचा पक्ष देखील तशी जबाबदारी घेताना कधीही दिसलेला नाही. त्यांनी माफी मागावी अशी माझी इच्छा नाही, पण त्यावर सातत्यानं बोललं तरी पाहिजे ना. पण ते बिलकुल बोलत नाहीत. शिखांची माफी मागता येते, पण मागास समूहांची माफी मागता येत नाही. त्यांना टेकन फॉर ग्रांटेड धरलेलं आहे का? राहुल गांधी एक व्यक्ती म्हणून निश्चितच अतिशय करुणामयी व्यक्तिमत्व आहेत. नॉनसेन्स गोष्टीसाठी तापट स्वभावाचे आहेत. सामाजिक न्यायाची भाषा त्यांना बोलता येते, पण कथनी आणि करणीमध्ये फरक असतो. तसा त्यांच्या संघटनात्मक बांधणीत सामाजिक न्याय मला दिसत नाही आणि हाच माझा मुख्य प्रश्न आहे. उदाहरण म्हणून राहुल गांधींची ही प्रेस पहा. दलितों की कितनी हिस्सेदारी है, आदिवासियों की कितनी हिस्सेदारी है, देश के इंस्टीट्यूशंस में आदिवासी कितने, ओबीसी कितने, दलित कितने? मैं आपसे पूछ लेता हूं, इस कमरे में दलित कितने हैं? देखिए, ये मजा देखिए, इस कमरे में ओबीसी कितने हैं? हाथ उठा के दिखा दीजिए, देखिए मजा। नहीं, वो आप कैमरामैन है भैया, आपकी बात नहीं कर रहा हूं, मैं इनकी बात कर रहा हूं. तो ये सवाल है. या प्रेसमध्ये राहुल गांधी विचारतात की इथे उपस्थित असलेल्या पत्रकारांमध्ये किती लोक मागास जातींचे आहेत वगैरे वगैरे. माझा प्रश्न इथेच आहे. राहुल गांधींना कॉर्पोरेटमध्ये मागास समूहांचा टक्का कमी आहे याची काळजी जास्त आहे, तर मग काँग्रेसच्याच मीडिया सेलमध्ये त्याचं प्रतिबिंब का उमटत नाही? ही काँग्रेसची जरा वेबसाईट एकदा आपण बघूया. AICCची डेटा ॲनालिटिक्स डिपार्टमेंट बघा. यांच्यातली नावं बघा कोण कोण आहेत. एक आहेत प्रवीण चक्रवर्ती, भूपेंदर सिंग राजपूत, दीपक जॉन, जोन अशोक वरदराजन, मेहुल पटेल, रवींद्र दास, राहुल बाल, स्वप्ना पॅट्रोनिस, विशाल मीना. यातील निम्मे नावं ही ब्राह्मण वर्गातील आहेत आणि बाकीची नावं ही सवर्ण जातीतील आहेत. यातील फक्त राहुल साळवे या नावाबद्दल थोडी अनभिज्ञता आहे, त्यात त्यांचा फोटोही टाकलेला नाही. ही अवस्था कमी अधिक फरकाने काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या इतर मीडिया सेलची देखील आहे. तिथेही मागासवर्गीयांचा टक्का कमीच किंवा नाहीच्या बरोबर आहे. कर्नाटक आणि तेलंगणामधील काँग्रेस सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राखीव असलेला निधी इतर गोष्टींसाठी वळवला. त्यावर विचारणा केली असता त्यांनीही त्यावर काहीही बोलणं टाळलंय. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्टाचा आरक्षणातल्या वर्गीकरणाच्या निर्णयाचं स्वागत सर्वात आधी काँग्रेस शासित राज्यांनी केलंय. यावर राहुल गांधींनी म्हणावी तशी भूमिका का घेतली नाही? जे काम भाजप करतंय तेच काम जर तुम्ही करत असाल तर लोकांनी तुमच्यावर विश्वास तरी का ठेवावा? आपण आज जी चर्चा करतोय ती राहुल गांधींच्या स्टेटमेंटला तोडून मोडून सादर झाल्यामुळे करतोय. बरं, ही पहिलीच वेळ आहे का? तर नाही. याआधीही राहुल गांधींच्या अनेक स्टेटमेंटवर असाच वाद निर्माण झालेला आहे. तुम्हाला तो आलू डालो सोना निकालो वाला व्हिडिओ माहीतच असेल ना? त्यावर राहुल गांधींनी कधी स्पष्टीकरण दिलं नाही. उलट आता देखील जो वाद निर्माण झाला आहे त्यावर पटकन खुलासा करणं गरजेचं असताना त्यांनी तो खुलासा करणं टाळलंय आणि हा वाद अधिक वाढत राहू दिलाय, यावर माझा स्पष्ट आक्षेप आहे. इतकंच काय तर चंद्रशेखर आझाद यांनी लोकसभेत डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगची एक आकडेवारी सादर करत देशातील क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये 1,51,000 पदं रिक्त असल्याची माहिती दिली. ती सर्व पदं मागास समूहांची आहेत. या मुद्द्यावर राहुल गांधींनी का म्हणून सरकारला कोंडीत पकडलं नाही हा प्रश्नही उपस्थित राहतो. राहुल गांधी म्हणतायत की आधी सामाजिक समता येईल मग आरक्षण जाईल. पण मग सामाजिक समता येण्यासाठीची कोणती रचना, कोणता प्लान त्यांनी आखलाय हा देखील ते कधी जाहीरपणे बोलत नाहीत. जरी कधी कुठे बोलले असतील तर त्यांचे सहकारी तसे वागताना आपल्याला का दिसत नाही? म्हणून मी म्हटलं होतं ना की सामाजिक न्यायाचा लढा हा फार जबाबदारीचा असतो. आय रिपीट, सामाजिक न्यायाचा लढा हा फार जबाबदारीचा असतो. तो लढा लढणाऱ्याच्या कथनी आणि करणीमध्ये फरक दिसता कामा नये. शिंदे गटाला आणि भाजपाला राहुल गांधी आणि काँग्रेसची भीती आहे. वंचितला भीती आहे की राहुल गांधी आंबेडकरी स्पेस क्लेम करतात. राहुल गांधींनी संविधानाचा मुद्दा उचलला, त्यावर निवडणूक लढवली. संविधान बदलण्याचा मुद्दा भाजपनेच आयता त्यांच्या हातात दिला होता. तो वंचितला नीट एनकॅश करता आला नाही. राहुल गांधींनी जल जंगल जमीनचा मुद्दा ताकदीनं मांडला.
तो मांडताना देशातल्या आंबेडकरी आणि पेरियारवादी विचारधारेची जी स्पेस रिकामी आहे ती भरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि हेच कारण आहे वंचितच्या भाजपपेक्षा काँग्रेसवर अधिक राग असण्याचं. ही गत कशी आहे माहिती का तुम्हाला? जसं राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर असणारा राग आणि भाजप आणि काँग्रेसवर असणाऱ्या रागापेक्षा हा नेहमी जास्त असतो ना, हा तसाच प्रकार आहे. हा झगडा स्पेस हायजॅक करण्याचा आहे, बाकी काही नाही. राहुल गांधी जरी सातत्यानं जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरत असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र ते हिरिरीने सॉफ्ट हिंदुत्व सांगतात आणि यामुळेच त्यांच्याबद्दल मागास समूहात सातत्याने साशंक वातावरण तयार होत आलेले आणि इथंच त्यांच्या विरोधकांचं फावतंय. आणि याला दुसरं कारण देखील आहे की राहुल गांधी जितकं लोकांमध्ये जात आहेत, ते दाखवतायत की मी लोकांमध्ये जातोय, ते खरंच अजूनही कमीच आहे. जर त्यांना या गोष्टीचा पूर्ण बोध असता तर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीसाठी ज्या काही लहान सहान संघटनांनी त्यांना मदत केली होती त्यांना किमान एक कर्टसी म्हणून कॉल तरी केला असता किंवा एखादं ट्विट म्हणून त्यांना धन्यवाद तरी म्हणायला पाहिजे होतं. पण त्यांनी तेही केलेलं नाही. हे काही गुन्हे नाहीयेत किंवा चुकाही नाहीत. या राजकीय मर्यादा आहेत राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाच्या. जोपर्यंत ते त्यांच्या पक्ष संघटनेत त्यांच्या मीडिया सेलमध्ये मागासवर्गीयांचा भरणा योग्य संख्येने करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या राज्य सरकारांना नीट निर्णय घेता येणार नाहीत आणि राहुल गांधींच्या कथनी आणि करणीमध्ये देखील समानता येणार नाही. असो, हे सर्व चालायचंच. येणाऱ्या विधानसभेचं घोडा मैदान आता खूप जवळ आहे. मी हे इतकं थेट एवढ्यासाठीच बोलू शकतो कारण मला कोणत्याही पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं आमिष नाहीये. मला कुणाकडून कसल्याच प्रकारची अपेक्षा देखील नाहीये. म्हणून कुणावरही मी थेट टीका करू शकतो आणि वेळप्रसंगी कौतुक देखील करू शकतो. मी स्वतः लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पाठिंबा दिलेला होता आणि तो तात्पुरता पाठिंबा होता. तो इतक्यासाठीच की संघ आणि भाजपची घौडदौड रोखली जावी म्हणून. पण जेव्हा केव्हा मागास समूहांच्या राजकीय स्पेससाठीची गोष्ट येते तेव्हा काँग्रेस काय आणि भाजपा काय दोघांकडून अपेक्षा ठेवणं गैर आहे. आणि जे लोक ही तिसरी स्पेस भरण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पॉलिटिकल सिरियसनेस विषयी मला तरी आता विश्वास उरलेला नाही. मला पूर्ण कल्पना आहे की या टीकेनंतर कदाचित मला एक रितसर मेल देखील येईल की अशी जाहीर टीका करण्याऐवजी मला मेल लिहिला असता तर बरं झालं असतं. पण शिव्या, शाप किंवा गद्दार असं लेबलिंग किमान राहुल गांधींकडून तरी होणार नाही. असो, थांबतो इथेच. तुमच्या प्रतिक्रिया आणि आक्षेप कमेंट्समध्ये जरूर नोंदवा. बरं बोलण्याऐवजी खरं बोला. खरं बोलताना भाषेचा पोत आणि स्तर सांभाळून बोला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.